येईल का जुळून नाते? इकडे दिव्या रागराग करत होती. बघावं तेव्हा हात लावतो मला. ती मनात बोलली, मिताली तू का बोलली नाहीस काही? हात कसा लावतात सारखा येऊन मला? दिव्या मितालीकडे रागाने बघत म्हणाली, इथून पुढे मिताली आधी डॉक्टरांना बोलावते, ते चेक करतात. तू ठीक आहेस आता? फक्त डोक्याचं ड्रेसिंग करावं लागेल, मी नर्सला पाठवतो. डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. नर्सने येऊन ड्रेसिंग करून दिलं व तीही निघून गेली. दिऊ तू राग नको ग करू. मी शिवसरांना फोन केला होता. आदित्य सर आणि शिवसर नसते तर मी काहीच करू शकले नसते. त्यांनी चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुझी ट्रीटमेंट चालू केली म्हणून तू व्यवस्थित आहेस. आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. पण तू तर त्यांना सारखं रागवत असतेस. आपले फ्रेंड थोडी ना आहेत ते बॉस आहेत. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. त्यांनी खूप खर्च केलाय तुझ्या ट्रीटमेंटसाठी. मिताली तिला समजावत म्हणाली. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की त्यांनी माझा मेडिकल खर्च केला तर मी लगेच त्यांचं प्रेम स्वीकारून लग्न करायचं? जरी मला प्रेम वाटत नसेल तरी? दिव्या म्हणाली. मितालीला आता डोकं आपटून घ्यावं असंच वाटत होतं. मिताली तिला समजावत होती की आदित्यशी उगाच वाद नको घालत राहू. त्याने खूप केलंय तुझ्यासाठी. तिला एवढंच अपेक्षित होतं. पण ती दिव्या होती. सांगितलेलं समजून घेईल ती दिव्या कसली? तिला आपलंच खरं करायचं होतं. तिला आपल्या हिशोबाने सगळे अर्थ लावायचे होते. म्हणूनच आता मिताली समोर मोठा टास्क होता. अगं असं नाहीये, पण एकदम चिडतेस तशी नको चिडूस. आज ते होते म्हणून मलाही काळजी नव्हती. तुझ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्यांनी. त्या माणसाला तू थोडा तरी रिस्पेक्ट द्यावाच असं मला वाटतं. मिताली म्हणाली. तू म्हणतेस तर ठीक आहे, मी लगेच नाही रागवणार, पण त्यांनी हात नाही लावायचा मला. मग मला येतो राग. मितालीचं ऐकली एकदाची बाबा दिव्या. बरं बाबा, माझं ऐकतील का माहीत नाही, पण सांगेन मी. त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. मिताली म्हणाली. अगं मी पैसे पेड करेन त्यांचे. उगाच ओझ्याखाली नाही राहायचं मला. दिव्या म्हणाली. हो बाई, तू करशील पेड, पण वेळेला खूप महत्त्व असतं. मिताली म्हणाली. मग मी काय करू? करू त्याच्याशी लग्न? तू म्हणत असशील तर करते लग्न. काय करणार, उपकार आहेत त्यांचे. दिव्या म्हणाली. दिव्या पागल झालीस काय ग? मी म्हणाली का तुला त्यांच्याशी लग्न कर म्हणून? लग्न करण्याचा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. तू पैसे पेड केलेस तरी उपकार परत पेड करू शकणार नाहीस. माणसाला आणि शब्दाला खूप महत्त्व असतं. मिताली चिडत म्हणाली आणि दिव्यापासून थोडी बाजूला जाऊन बसली. तिला माहीत होतं रागवल्याशिवाय दिव्या ताळ्यावर येणार नव्हती. सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं, पण मी काय करू? मला नाही लग्न करायचं त्या बोक्यासोबत. खडूस कुठला. दिव्या बडबडली. मिताली काहीच बोलली नाही. हे बघ, मी तुझं ऐकते. मी काय करू सांग? दिव्या मितालीचा राग काढण्यासाठी बोलत होती. आदित्यवरचा राग गेला नव्हता, पण तिची मैत्रीण ती रुसलेली चालणार नव्हती. बोल ना, नाहीतर मी तिथे येईन ना. दिव्या बोलली. तशी मिताली उठून दिव्याजवळ आली. तू ना बुद्धू आहेस. कसं नाही कळत तुला? माणसं जपायची असतात. आता जेव्हा आदित्य सर येतील तेव्हा त्यांच्याशी नीट बोलायचं. मिताली म्हणाली. माणसं जपायची म्हणजे काय करायचं सगळे?
त्यांना हात पकडू द्यायचा, त्यांना कपाळावर किस करू द्यायचं, हातावर ओठ टेकवायला द्यायचे. काय करायचं मी नक्की? आधी मी त्यांच्याशी नीटच बोलत होते, पण ते सर्व गोष्टीची हद्द करतात, नाही चालत मला. पण जर तुला चालणार असेल ना तर मी काहीच बोलणार नाही, दिव्या म्हणाले. दिवस नाही ग शोना, तू त्याला काही करायला दे असं नाही म्हणणार मी, पण एकदम चिडतेस, हात उचलतेस, हे बरोबर नाही. ते कंपनीचे मालक आहे, त्यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं आपल्यासोबत, पण ते तुला सहन करतात. मलाही वाटलं होतं त्यांना 2 गोळ्या घालाव्या असं, कारण तुझ्या डोळ्यांनी मी बघत होते त्यांना. पण जेव्हा तू निपचिप पडली होतीस ना त्या बेडवर, त्यांना मी डोळे पुसताना पाहिलंय. तुला त्रास होईल म्हणून लवकर निघून जात होते ते. तुझ्याशी वाद नको म्हणून खोटं बोलले ते. एवढी काळजी कोण घेतं का? जिथे प्रेम असतं ना तिथे माणूस तडजोड करत असतो, मिताली तिला समजावत म्हणाली. ओके, तू नाश्ता आण, मला भूक लागली आहे, दिव्या बेडवर बसत म्हणाली. मितालीने लगेच नाश्ता घेतला दोघींना आणि ज्यूस दिव्याला दिला. दिव्याने पोटभर खाल्ल्यावर औषधं खाऊन झोपली. चांगले 2-3 तास झोपली ती. दुपारचं जेवण घेऊन शिव आला. दिव्याची चौकशी करून शिव निघून गेला. दिव्या उठली, तिला औषधांमुळे चांगलीच भूक लागली होती. ती आणि मिताली शिवने आणून दिलेलं जेवण जेवल्या. दिव्याला पुन्हा झोप आली. मिताली तिच्या बाजूला डोकं टेकवून झोपली. दिव्याला आजचा दिवस ठेवणार होते हॉस्पिटलमध्ये, उद्या सोडणार होते. आदित्य नाही आला मुद्दाम, त्याला शिवकडून सगळे अपडेट्स मिळत होते. शिव रात्री जेवण द्यायला आला तेव्हा मितालीने त्याला डॉक्टर उद्या सोडणार असल्याचं सांगितलं. दिव्या आता बरीच सावरली होती. डोक्याची मोठी जखम सोडली तर किरकोळ खरचटलं होतं, बाकी मोठा मार लागला नव्हता तिला. तिची बडबड चालू होती म्हणजे ती एकदम ओके होती. रात्री आराम झाला व्यवस्थित. सकाळी तिला लवकर जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव आला. आता चांगलं बोलायचं ठरवलं तर येतच नाही. जाऊ दे, जेव्हा येतील तेव्हा चांगलं बोलायचं, दिव्या मनात बोलत होती. शिवने लवकर फॉर्मॅलिटी करून दिव्या आणि मितालीला घरी घेऊन जायची तयारी करत होता. आज बॉसने ताकीद दिली आहे, तुम्हाला घरी सोडून मगच मी जाणार ऑफिसला, शिव बोलला. दोघींना तो घरी सोडूनच ऑफिसला गेला. मितालीने आज सुट्टी टाकली होती. दोघींसाठी घरी येताना नाश्ता आणला होता. दुपारचं जेवण मितालीने केलं. आजचा दिवस आराम केला. दिव्या हसत बोलत होती, खुश होती, एवढं होऊ नये. संध्याकाळी चहा घेताना मिताली दिव्याच्या बाजूला बसली. तिच्या मनस्थितीचा अंदाज घेत होती. दिव्या, हे कोणीतरी मुद्दाम केलंय, मिताली दिव्याचा अंदाज घेत म्हणाले. कोण कशाला करेल? हां, तुला ज्याचा पुळका आहे त्याने वचपा काढला तर, बाकी कोणी नाही करणार, दिव्या बिनधास्त म्हणाली. नितीनबद्दल दिव्याला काही सांगितलं नव्हतं. कशी करेल रिॲक्ट माहीत नव्हतं. आता तिचा एकूण अंदाज घेता येत नव्हता. मितालीला बोलायला भीती वाटत होती. नितीन आहे यामागे. तरी मिताली हळूच म्हणाली आणि बिनधास्त असणाऱ्या दिव्याच्या डोळ्यात आश्चर्यासहित दुःख तरळलं. डोळ्यात अश्रू जमा झाले. त्याने तुझा ॲक्सिडेंट केला, मिताली म्हणाली. डोळे पाणावले. सगळं समोरचं धुसर दिसू लागलं. काय?
मी तू खरंच त्याने माझं ॲक्सिडेंट केलं. दिव्याच्या मनाला लागलं. त्याने लायकी काढली इथपर्यंत ठीक होतं, पण तिच्या जीवावर उठायचं त्याने. इतका तिरस्कार करत होता तो. मी मनापासून प्रेम करत होते. तो फक्त माझं शरीर मिळतं का बघत होता. तिला रडायलाच यायला लागलं. तिला गरगरल्यासारखं वाटू लागलं. कपाळावर घाम जमा झाला. दिव्याने मितालीचा हात घट्ट पकडला, जो खूप थरथर करत होता. दिव्या, दिव्या काय झालं? मिताली तिच्या गालावर मारत म्हणाली. आणि दिव्याने मात्र डोळे मिटून घेतले. मिताली डोक्याचा घाम पुसत दिव्याला सावरायचा प्रयत्न केला, पण ती पार कोलमडली. मिताली लगेच किचनमध्ये गेली. पाणी आणून दिव्याच्या तोंडावर मारलं, पण काहीच फायदा झाला नाही. तिने घाबरून शिवला फोन लावला. शिव आदित्यसोबत मीटिंगमध्ये होता. मितालीचा फोन बघून काहीतरी अर्जंट असावं कळलं त्याला. त्याने आदित्यला खुणावून मीटिंगमधून बाहेर आला. आदित्यचाही लक्ष विचलित झाला. हृदयात धडधड जाणवली, पण त्याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि मीटिंगवर लक्ष दिलं. शिवने कॉल रिसीव्ह केला. मितालीने घाबरत दिव्याची अवस्था सांगितली. तसा शिव लगेच त्यांच्या घरी पोहोचला. तू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. खरंच दिव्याला इतका धक्का बसला. काय होईल ऐका फक्त आर्मी व्हायरल फीवरवर. जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.